काही दिवसांपूर्वी 10वीचा निकाल जाहीर झाला। यंदा राज्यात कौतुकास्पद निकाल बघायला मिळालाय आणि त्यातही मुलींनी यंदाही बाजी मारली। पण सोयी सुविधांच्या सहाय्याने अभ्यास करणे कदाचित सोपे होऊ शकते, परंतु आवश्यक सोयी सुविधांच्या अभावाखाली उत्तम प्रदर्शन करणे हे जास्त कौतुकास्पद ठरते। आणि अशा विद्यार्थ्यांना निशुल्क मदत करणाऱ्या संस्थांचं असं मदतीचं कार्य त्याहून जास्त कौतुकास्पद व सन्मानास्पद ठरते। अशीच नागपुरातील सार्थ बहुउद्देशीय संस्था नेहमी समाजाच्या हितासाठी कार्य करते व या संस्थेच्या संचालिका पल्लवी बोरकर नेहमी आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना मदत पोहोचवण्याचं काम करतात। या संस्थेच्या सहाय्याने सारंगी बोरचाटे या मुलीला मोफत शिकवणी लावता आली। संस्थेने केलेल्या मदतीमुळे व अर्थातच सारंगीच्या मेहनतीने तिने 90% गुण प्राप्त केले। सारंगीच्या यशाने संस्थेच्या मदतीचे खऱ्या अर्थाने चीज केले आहे। हाय, माझं नाव सारंगी बोरचाटे। मला 10वीत 90.20% मिळाले। मी माझ्या यशाचे श्रेय माझ्या आईला व माझ्या शिक्षकांना देते। तसेच मला अनासना अकॅडमी येथे ॲडमिशन मिळवलेल्याबद्दल मी सार्थ फाउंडेशनचे अध्यक्ष पल्लवी बोरकर मॅडम यांचे मी मनापासून आभार मानते व अनिरुद्ध सरांनी सुद्धा मला खूप छान मार्गदर्शन दिले। मला पुढे मोठं होऊन शिकून डॉक्टर व्हायचं आहे आणि तिथे सुद्धा सार्थ फाउंडेशन माझ्या नेहमी पाठीशी असेल असा माझा विश्वास आहे। थँक्यू। नमस्कार, मी अनिरुद्ध सुनील अनासाने, संचालक अनासाने अकॅडमी गोविंदनगर नागपूर। सारंगी बोरचाटे आता नुकतंच झालेल्या 10वीच्या परीक्षेत सारंगी बोरचाटे याने 90% गुण प्राप्त करून यश मिळवले। सारंगीची आई प्रतिकूल परिस्थितीवर मात करत प्रायव्हेट जॉब करून आपल्या दोन्ही मुलांचे शिक्षण पूर्ण करत आहे। याची दखल सार्थ फाउंडेशनच्या अध्यक्षा पल्लवीताई बोरेकर यांनी घेतली। पल्लवीताई बोरेकर आपल्या सार्थ फाउंडेशन मार्फत गरीब व गोरगरीब विद्यार्थ्यांना अशाच प्रकारे शिक्षण देत असतात। त्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी क्लासेस देणे असो किंवा विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता आर्थिक मदत देणे असो, हे काम सार्थ फाउंडेशन नेहमी करत असतो। त्यामार्फतच सारंगीचे ऍडमिशन आमच्या अनासाने अकॅडमी मध्ये करण्यात आले। सारंगीला आम्ही वर्षभराचे शिक्षण दिले आणि त्याचा फळ आज सारंगीला मिळालेला आहे। सारंगीने आताच झालेल्या परीक्षेत 90% गुण प्राप्त केलेले आहेत। सारंगीच्या मागे आमच्या शुभेच्छा नेहमीच राहतील व सार्थ फाउंडेशन नेहमीच अशा गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये आर्थिकरित्या असो किंवा त्यांच्या शिक्षणासाठी जी मदत लागत असेल ती नेहमीच करायला तयार आहे।